नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे आहे चेहऱ्यावरचा ड्रायनेस। आता ड्रायनेस कधी येतो? जास्त करून हिवाळ्यामध्ये, किंवा जर तुम्ही चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइज करत नसाल तर तुमच्या चेहऱ्यावर ड्रायनेस येतोय। त्याचबरोबर जर कोणत्या तुम्ही मेडिकल कंडिशन मध्ये आहात किंवा तुम्ही कोणत्या मेडिसिन यूज करत आहे त्याच्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर ड्रायनेस येतो, तर हा ड्रायनेस रिड्यूस करण्यासाठी किंवा हा ड्रायनेस पूर्णपणे खतम करण्यासाठी तुम्ही कोणत्या इन्ग्रेडियंट्स वापरून घर बसल्या तुमच्या चेहऱ्यावर एक फ्रेश ग्लो किंवा ग्लोईंग स्किन तुम्ही मिळवू शकता, यावर आपण आज वळूयात आपल्या विषयाकडे। तर ही रेमेडी तयार करण्यासाठी तुम्हाला हवी आहे शुगर काय करायची तर पावडर फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची आहे। त्याची थोडीशी पावडर फॉर्म मध्ये ती तुम्हाला कन्वर्ट करायची आहे। त्याच्यामध्ये ऍड करायचे आहे ते हनी। ठीक आहे, हनी म्हणजे मध। आता ही जी पेस्ट आहे तुम्ही चेहऱ्यावर सावकाशपणे स्क्रब करून घ्यायची। स्क्रब का करायची तर तुमच्या जी काही डेड स्किन जमा झालेली आहे ड्रायनेसमुळे ती रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे स्क्रब जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे स्क्रब मदत करणार आहे। ही झाली फर्स्ट स्टेप। ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला इथे अजून 2 इन्ग्रेडियंट्स हवे आहेत, ते म्हणजे आहे ओट मिल पावडर आणि मिल्क। हे 2 इन्ग्रेडियंट्स तुम्ही काय करायचं, जी पावडर फॉर्म मध्ये घ्यायचं आहे ओट मिल आणि त्याच्यामध्ये मिल्क ऍड करायचं आणि त्याची एक पेस्ट बनवायची मस्त, आणि ती पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावायची आहे। याच्यामुळे तुम्हाला एवढी छान तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहरा तुमचा एवढा हायड्रेटेड दिसतो। हे तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः वापराल तेव्हा तुम्हाला याचा जे आहे रिझल्ट, याचा जो काही रिझल्ट आहे ते तुम्हाला कळेल। तर अशा प्रकारे तुम्ही हे 2 फेस मास्क जे आहे, एक स्क्रब आणि फेस मास्क वापरून तुम्ही चेहऱ्यावरचा जो अशा प्रकारे फेस स्क्रब आणि फेस मास्क वापरून तुम्ही चेहऱ्यावरचा ड्रायनेस आहे तो तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा त्याला थोडं कमी करू शकता। तर चेहऱ्यावरचा ड्रायनेस आहे तो कमी करू शकता। ती आठवड्यात, आता ही जी रेमेडी आहे ती आठवड्यातून 2 वेळा तरी केली पाहिजे, तर तुम्हाला त्याचा अजून चांगला रिझल्ट मिळेल। त्यासोबतच फक्त फेस मास्क आणि स्क्रब करून उपयोग नाही, तुम्हाला प्रॉपर मॉइश्चरायझेशन तुम्हाला चेहऱ्याचं केले पाहिजे, जेणेकरून तुमचा चेहरा हा पूर्ण हायड्रेटेड राहील। फक्त मॉइश्चरायझर नाही तर तुम्हाला दिवसातून 2 वेळा मॉइश्चरायझर इथे यूज करायचा आहे, सकाळी आणि सकाळी जेव्हा तुम्ही फेस वॉश करता तेव्हा तुम्हाला एकदा मॉइश्चरायझर लावायचं आहे। त्याचबरोबर झोपण्याच्या अगोदर तुम्हाला मॉइश्चरायझर तुमची स्किन व्यवस्थित मॉइश्चराइज करून तुम्हाला झोपायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमची स्किन व्यवस्थित हायड्रेटेड राहण्यास तुम्हाला मदत होईल। आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, आणि लाईक तर तुम्ही करणारच आहात।